फहीम खान याच्या जामीन अर्जावर आता 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। शांतताप्रिय नागरिक असल्याचं फहीम कडून अर्जात नमूद करण्यात आले। मजुरी करून घराचं पालन पोषण करत असल्याचं देखील त्याने सांगितलेलं आहे। विहिप अर्थात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला आंदोलनाचा जाब विचारायला गेलो होतो। राजकीय पक्ष करत असलेल्या खरं तर आरोपाशी संबंध नाही असं देखील फहीम खान यानं या अहवालात म्हटलेलं आहे। फहीम खानने आज न्यायालयात त्याला रेग्युलर बेल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे। कोर्टाने त्यामध्ये इश्यू नोटीस केलेले आहेत आणि त्याची पुढील सुनावणी म्हणजे आमच्या रिप्लायसाठी शासनाच्या रिप्लायसाठी ते 1 तारखेला ठेवण्यात आली आहे। कोणाकोणाला नोटिसेस इश्यू केलेले आहे कोर्टाकडून फक्त शासनाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू पोलीस स्टेशन जे असते ते त्यांनाच इश्यू केले आहे। एक तर आम्हाला पोलीस स्टेशनला कॉपी मिळाल्यानंतर त्याचा आम्ही रितसर त्याचा उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर ते सुनावणीसाठी लागेल। सर, जामीनसाठी काय ग्राउंड ठेवलेलं आहे, त्याच्या वकिलामार्फत काय म्हणण्यात आलेलं आहे? अजून आम्हाला रितसर कॉपी न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही। ती प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी कुठल्या ग्राउंडवर बेल अर्ज केला आहे याच्याबद्दल माहिती देता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।